रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे भ्रमाने होणारं सुख आणि दुःख याविषयीचा व्हिडिओ सादर करत आहे. आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. माणूस सुख आणि दुःख या दोन चाकाने चाललेला असतो. कशाने सुख होतं, कोणत्या भ्रमाने, आणि कोणत्या भ्रमाने दुःख होतं याविषयीचं विवेचन आज आपण करणार आहोत. भ्रमाने होणारे सुख आणि दुःख. एक सुभाषित पहा अगोदर. भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण ईश्वरोपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलम इदम जगत. भ्रमेण अहम. अहम हा एक भ्रम आहे. अहम इति प्रथमोध्यास असं वेदांत सांगतो. अहमचा हा एक पहिला अध्यास आहे. अध्यास म्हणजेच भ्रम. आणि मम इति द्वितीय हा अध्यास. मी आणि माझं हे आपल्या भ्रमाला कारण आहे. आणि भ्रमामुळे होणारं सुख आणि दुःख यातूनच निर्माण होतं. संसार हा एक भ्रम आहे आणि त्या भ्रमाला विसंवादी भ्रम असं म्हणतात. म्हणजे त्या भ्रमामध्ये हाताला काहीच येत नाही. आणि परमार्थ हा संवादी भ्रम आहे भ्रमच, पण तो संवादी आहे. शेवटी माणसाला आनंद हाताला येतो, त्याला संवादी भ्रम म्हणतात. म्हणजे हे दोन्ही भ्रम, एक तर अज्ञानातला भ्रम असतो, तोही आनंदकारक असतो. संसार हा अज्ञानातला भ्रम आहे, त्यातही आनंद आहे. पण शेवटी आनंद नावाचा प्रकार त्याच्या हाताला लागत नाही. उदाहरणच घ्यायचं ठरलं तर सर्व माणसाची जी प्रवृत्ती असते ती सुखाय. सर्व इच्छितात ते सुखाची इच्छा करतात. पण हाताला काय येतं? हाताला येतं दुःख. शेवटी सुख आपल्या हातात लागत नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी. संत म्हणतात की सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सुखाच्या आशेने जन्म गेला की आत्ता तरी सुख मिळेल, मग तरी सुख मिळेल. म्हणजे सुखाचा हा भ्रम आहे आणि त्या भ्रमात माणूस चाललेला असतो. लग्न झालं ना मग आपण बस मग सुखी झालो. कसे बायको बेको गप्पा मारायला वगैरे असं झालं लग्न. ते साध्य हातात आल्याबरोबर दुसरी इच्छा निर्माण होते. मुलगा झाला म्हणजे बरं होईल. म्हणजे मुलाचं साध्य प्राप्त झालं की बाई ही साधन ठरते. बायको साधन आणि साध्य मुलगा. मग त्याच्यासाठी प्रयत्न झाला नाही तर देव ऋषी वगैरे सगळे प्रयत्न पुढे सुरू. या सगळ्या गोष्टी होतात. झाला मुलगा मग सुख व्हावं ना. नाही म्हणतो चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये घालायचा आणि खूप चांगलं शिक्षण द्यायचं. म्हणजे मुलगा होतो साधारण, त्याचं शिक्षण होतं साध्य. आणि मग शिक्षण झालं, शिक्षण मोठा झाला. नाही काय त्याचं लग्न झालं ना मग बरं होईल. झालं लग्न, मग नातू झाला पाहिजे. मग पुढचं ठरत जातं. मग सुख कधी होणार? पंतू झाला पाहिजे. आणि तोपर्यंत याचा मृत्यूलोकातला प्रवास संपून जातो. आणि शेवटी सुख जे आहे ते हातात लागत नाही. असा हा संसारातला जो भ्रम आहे तो विसंवादी आहे. त्याचा संवाद हा असा विसंवादी असतो. कोणालाच अंतिम साध्य प्राप्त झालेलं नाही. अगदी रावणाचं सुद्धा त्याच्या एक इच्छा पूर्ण झालेला नाही. स्वर्गाला जाण्याला पायऱ्या करणार होता तो. स्वर्गात सरळ जाता आलं पाहिजे. अग्नीचा धूर बंद करायचं एक राहून गेलं. समुद्र आहे ना, त्याला अमृताचा त्या समुद्राला खारेपणा जो आहे, समुद्र गोड करायचा ठरलं होतं. बऱ्याच गोष्टी राहून गेल्या त्याच्या. आणि त्याला मृत्यूलोक सोडावा लागला.
असाच हा सगळं जीवनाचा प्रवास आहे. तेव्हा भ्रमेण अहम, मी हा सुद्धा एक भ्रम आहे. भ्रमेण त्वम, तू हा सुद्धा एक भ्रमच आहे. भ्रमेण ईश्वरोपासको जनाः, ईश्वराची उपासना करणारे भ्रमानेच करतायत. आत्ता देव मिळेल, मग देव मिळेल, मग देव मिळेल. आणि भ्रमेण ईश्वर भावत्वम, ईश्वर भाव हाही सुद्धा एक भ्रम आहे. तो सात्विक असेल, संवादी असेल, पण तो भ्रमच आहे. आणि भ्रममूलम इदम जगत, हे जगतच मुळात भ्रममूल आहे असा वेदांतातला सिद्धांत सांगतो आहे. त्याचाच हा सुभाषित आहे वेदांतातला. तेव्हा दृष्टांत जर सांगायचं झाला तर भ्रमाने माणसाला कसं दुःख होतं याविषयी आपण बघूया. एक गुराखी रानामध्ये गुरं चारत होता. आणि पूर्वी कसं ओढे वगैरे व्हायचे, खळखळ खळखळ, निर्मळ पाणी, स्वच्छ पाणी असायचं. पर्यावरण पूर्वी फार चांगलं असायचं. आणि मग तो गुराखी गुरं चारत असताना त्यात तहान लागली आणि एका ओढ्यावर तो पाणी पिण्यासाठी गेला. असं पाणी तोंडाने पिण्याची काहींना सवय असते. असा पाणी प्यायला गेला तर ते झाड होतं, एक निंबाचं झाड, त्याच्या फांद्या अशा आल्या होत्या आणि तो एक सरडा असा विरुद्ध दिशेने वरून चालला, पण प्रतिबिंब त्याचं खाली पडत होतं. आणि हा पाणी पित होता. तर पाणी पित असताना तो सरडा इकडे गेल्यामुळे त्यांनी पाण्याचा घोट घ्यायचा आणि सरडा असा इकडे गेल्यामुळे त्याला वाटलं पोटातच सरडा गेला पाण्यातून. त्याला भ्रम झाला की सरडा पोटामध्ये गेला. सरडा गेला गे सरडाच्या प्रमाणे, पण याला मात्र असा त्या प्रतिबिंबामुळे भ्रम झाला. मग त्याने काय, तो त्या भ्रमामुळे त्याला दुःख व्हायला लागलं. आता काय करायचं? मग देवदेव ऋषी, वैद्य, हे ते सगळे बरेच उपाय केले. कारण सरडा मुळात पोटात गेलेलाच नाही, तो भ्रम त्याला निर्माण झाला. आणि भ्रमसुद्धा फार बाधक असतो. काही जो भ्रम असतो ना, मग तो भूताचा असू दे का अन्य कशाचा असू दे, तसा हा सरड्याचा भ्रम त्याला पोटात गेल्याचा झाला. आणि बरेच उपाय त्याने केले. एक असा तज्ज्ञ वैद्य, त्याला बोलून घेतलं आणि पाहिलं त्याने. म्हणले झाले काय तुला? म्हणले झाले म्हणजे काय, मी पाणी पित होतो म्हणले एका ओढ्यामध्ये असं, आणि माझ्या पाणी पिता म्हणजे पोटात सरडे गेला म्हणलं. याला लक्षात आलं की याला हा भ्रम झालेला आहे आणि काहीतरी फांदीवरून सरडा इकडं जात असेल आणि त्याला असं वाटलं की पोटातच गेला. तर मग त्याने इतर लोक जे सांगत त्याच्या विरुद्ध सांगितलं त्या वैद्याने. तो म्हणला अरे असं झालं काय, बरोबर आहे बरोबर आहे म्हणले, सरडा तुझ्या पोटात गेला आहे. हा पण आपण त्याला काढू शकतो, मी वैद्य आहे म्हणला, मी राजवैद्य आहे, अमुक आहे. त्याने सांगितलं. त्याला लगेच तेवढंच अर्ध बरं वाटायला लागलं. 50% दुःख तर त्याने त्याच्या बोलण्यातच घालवलं. त्यालाच खरा वैद्य म्हणतात. रोग्याला पहिलं आल्यास त्याला जे वाटतंय ना, त्याला आनंद देणं, त्याला आत्मविश्वास देणं, आपल्या काबूमध्ये आणणं आणि मग उपाय सांगणं, म्हणजे त्याचा रोग लवकर बरा होतो. असे काय वैद्य असतात बघा. आणखीन एक वैद्याचं दृष्टांत आठवला. अशी एकाची दातखिळी बसलेली होती आणि बरेच उपाय त्यांनी केले. मग तो राजवैद्याकडे गेला. तो म्हणला औषध दाखवून उघडू दातखिळी का औषध देऊन उघडू? म्हणजे दाखवून उघडू म्हणजे काय? दुसरे माणसं होते बोलणारे. म्हणले मग याचं दातखिळी उघडायची ना, औषध दाखवून उघडा म्हणले, बघू कसं उघडताय. त्याने एक चिंच आणायला सांगितली. चिंच असे खायला लागला. असं केल्याबरोबर त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं की दातखिळी उचकली. औषध चिंच दाखवून सुद्धा त्याची दातखिळी उघडली. सांगायचा मुद्दा, असे काही युक्तिबाज वैद्य असतात आणि ते खरे राजवैद्य होऊ शकतात. तर या वैद्याने काय केलं की त्याला सांगितलं की हां तुझ्या पोटात सरडा गेला आहे. कोण नाही, बाकीचे म्हणले ते मानतच नव्हते. पोटात सरडा नाही म्हणाले, अमुक झालं, वांत्या करायला होता अमुक. नाही म्हणला, बावळट आहेत ते, त्यांना काय कळतंय, सरडा पोटात गेला आहे म्हणले तुझ्या. त्याला विश्वास आला. म्हणले आता हा नक्की सरडा काढणार. म्हणले मग काढा ना तो सरडा पोटात गेलेला. म्हणजे आज नाही, त्याला ते औषध लागतं, मंत्रोपचार करावे लागतात, बऱ्याच गोष्टी केल्यानंतर उद्या 4 वाजता हा सरडा पोटातून मी काढतो. झालं. मग त्याला उपवास करायला सांगितला थोडासा. आणि तो 4 वाजता त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी एक सरडा
मारून आपल्या रुमालामध्ये बांधून घेऊन आला तो. आणि आल्यानंतर मग त्याने आपलं मंत्रतंत्र पुटपुटल्यासारखं केलं, काय मांडायचे ते नारळ बिरळ मांडले, वातावरण तयार केलं त्याने. आणि याचे डोळे बांधले आणि वांती होण्याचं औषध त्याला दिलं. वांती होण्याचं औषध दिल्यानंतर त्याची जी वांती झाली की त्याने आपल्याजवळ जो मारून आणलेला सरडा होता त्या वांतीमध्ये टाकला आणि मग त्याचे डोळे सोडले. हाय मग बघ म्हणले, बघ सरडा, हाय पोटात गेला होता बघ म्हणले. हा हा म्हणले, हाच तो पोटात गेलेला सरडा. आणि त्याला विश्वास आल्यानंतर तो बरा झाला. त्याचा संशय गेला. तो का म्हणे देव झाला. जीव हा शिव केव्हा होतो? जेव्हा त्याचा भ्रम जातो. भ्रम वेगवेगळ्या प्रकारचे, साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा अनेक भ्रमाची शृंखला आहे. ती साखळीच्या साखळी भ्रमाची आहे. स्वतःविषयी भ्रम, देहभ्रम, त्याला देह अध्यास म्हणतात. कुटुंबाविषयी भ्रम, समाजाविषयी भ्रम, या सगळ्या गोष्टी भ्रमाच्या असतात. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा भ्रम आहे संवादी आणि विसंवादी. तेव्हा संवादी जो भ्रम आहे आत्मतत्वाचा, तो प्राप्त करा. अखेर तुम्हाला तो आनंद मिळेल. आणि तो आनंद कोणीतरी, जसा त्या वैद्याने सरड्याचा भ्रम घालवला त्याचा आणि त्याला बरं वाटलं. वास्तविक सरडा पोटात गेलेलाच नव्हता, पण त्याचा जो भ्रम होता त्याने त्याला त्रास होत होता. भ्रमामुळे त्रासही होऊ शकतो आणि भ्रमामुळे आनंदही होऊ शकतो. तर तुम्हाला आनंद सांगितलाच की असं केलं की आनंद होईल, बायको म्हणाले की आनंद होईल. आनंदात जगत जातो. तोही सुद्धा आनंद आहे, त्याला भ्रमानंद म्हणतात. तेव्हा भ्रमानंद संसारातला आहे आणि ब्रह्मानंद परमार्थातला आहे. हे दोन्ही आनंदामध्ये माणूस जगत असतो. तेव्हा जो आपल्याला न मिळणारा किंवा सद्गुरूकडून मिळणारा जो आनंद आहे तो आहे ब्रह्मानंद, तो आहे आत्मानंद. तेव्हा तो आनंद प्राप्त करण्यासाठी आपण आपला विचार करायचा आणि तो विचार करण्यासाठी आपण सद्गुरूकडे गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण ऐसा करावा विचार. मी कोण आहे, कोहम, मी कोण आहे याचा विचार करा. म्हणजे संवादी भ्रम. आणि मग आत्मज्ञान प्राप्त झालं की मग आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. तो प्राप्त करा. शहाण्या माणसाला सद्गुरूला शरण जा आणि मग तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.